धनगाव योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला 6 आठवड्यात खुलासा करण्याचा आदेश. आटपाडी तालुक्यातील सर्व गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावं यासाठी धनगाव पाणीपुरवठा योजना आखण्यात आली होती. या योजनेवर जवळपास 100 कोटी खर्च करण्यात आले आहेत. कागदोपत्री 2019 साली ही योजना पूर्ण झाली आहे, परंतु आटपाडी तालुक्यातील एकाही गावाला एक थेंब पाणी सुद्धा या योजनेतून मिळालेलं नाही. शासनाचा खर्च झालेला पैसा व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली ही योजना पूर्ण व्हावी म्हणून दिघंची गावचे ॲडव्होकेट विलास देशमुख व सहकाऱ्यांनी लढा उभारला. प्रथम रस्त्यावरती आणि आता तो लढा न्यायालयामध्ये सुरू आहे. गेल्या वर्षी याचिका दाखल केली. याचिका काल 3 तारखेला सुनावणीला आली. सुनावणीला आल्यानंतर मुख्य न्यायाधीश उपाध्याय साहेब आणि अमित बोरकर साहेब यांच्या समोर ती काल 3 जुलैला त्याच्यावर सुनावणी झाली. त्यासाठी आपल्या आटपाडी तालुक्याचे सुपुत्र ॲडव्होकेट दत्ता माने यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कोर्टाला या योजनेचं महत्त्व पटवून दिल्यानंतर कोर्टानंही ती योजना योग्य वाटली आणि पूर्ण ग्रॅव्हिटीनं पाणी आटपाडी तालुक्यासाठी येतंय आणि ते पोर्टेबल शुद्ध पाणी लोकांच्या साठी आवश्यक आहे आणि तो त्यांचा नैसर्गिक आणि कायदेशीर मूलभूत हक्क आहे. त्यामुळं उच्च न्यायालयानं याचिकेची चांगल्या पद्धतीनं दखल घेतलेली आहे आणि 6 आठवड्याच्या आत सरकारला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी पुरवठा विभागाला त्याचं म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे आणि हायकोर्टानं याचिका दाखल करून घेतली आणि नोटिसा काढल्या. याचा अर्थ इथून पुढं सरकारला या योजनेसंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची पळवाट शोधता येणार नाही आणि शासनाने आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या संदर्भाने सकारात्मक पाऊल उचलून ही योजना सुरू व्हायसाठी जे काय इथून पुढं आवश्यकता लागेल, ज्या गोष्टीची काय बजेट असेल, इच्छाशक्ती असेल, त्याची त्यांनी पूर्तता करावी आणि सकारात्मकदृष्ट्या हायकोर्टासमोर आपलं म्हणणं मांडून योजना आटपाडी तालुक्यासाठी सुरू करावी. योजना सुरू झाल्यानंतर नागरिकांना मोठा आशेचा किरण दिसला होता, परंतु शासनाचे पैसे खर्च होऊन सुद्धा पाणी मिळाले नसल्याने येथील लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती संदर्भात नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धनगाव योजना मंजूर झाल्यानंतर आम्हाला एक आशाचा किरण दिसला होता की आता आमच्या तालुक्यातील लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल म्हणून. पण 100 कोटी त्याच्यावर खर्च होऊनही इथलं काही एक राजकीय परिस्थितीमुळे ते थांबलं गेलं आणि यात तालुक्यामध्ये याचा कुठंही गौरव नव्हता, चर्चा नव्हती. ते असंच पेंडिंग पडलं असतं. त्या काळी ॲडव्होकेट विलास देशमुख यांनी आटपाडी, दिघंच्या आणि परिसरामध्ये जागृती करून एक मोठा मोर्चा आटपाडीच्या कार्यालयावर त्यावेळी तहसील कार्यालयावर घेतला होता. त्यावेळी MGPचे अधिकारी आले होते आणि त्यांनी ती योजना वर्षभरात कार्यान्वित करून स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं वचन दिलं होतं. आज असं दुर्दैव आहे, या शासनाच्या दारात आंदोलन, अर्ज, विनंत्या, मागण्या करूनही आज वकील साहेबांना कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाकडून या लोकांच्या, सामान्य लोकांच्या मूलभूत पिण्याच्या पाण्याच्या अधिकारासाठी झगडावं लागलं. हा शासनाचा आणि प्रशासनाचा पराभव आहे असं माझं म्हणणं आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन केले, परंतु न्याय मिळाला नाही. नाईलाजाने न्यायालयामध्ये जावे लागले अशी खंत आंदोलकांकडून व्यक्त होत आहे. योजनेसंदर्भात चळवळ उभी करत असताना सामाजिक स्तरावरती जो न्याय मागण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावरती न्याय नाही मिळाला नाही. वकील साहेबांच्या नेतृत्वाखाली तो हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि ती याचिका आता हायकोर्टाची याच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. याच्यातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की येत्या काही काळामध्ये आटपाडीकरांचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो धनगाव योजनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि तो पूर्ण करून आटपाडी तालुका, शहर, वाड्या, वस्त्या या सगळ्या ठिकाणी पाणी स्वच्छ आणि पिण्याचं पाणी पुरवठा मिळणार हे आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रपणे अतिशय ताकदीने कामाला लागणार आहे आणि आमचं काम चालू आहे. सदरची योजना लोकहिताची असताना सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन कुचकामी ठरल्यामुळे यामध्ये न्यायव्यवस्थेला लक्ष घालावं लागत आहे. 2024 साल आहे तरी पण आटपाडी तालुक्यातील लोकांना ते पाणी फिल्टरचं नैसर्गिकरित्या जे मिळणार होतं त्याला ते मिळालं नाही. त्यामुळे यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हारलेले आहेत आणि त्यांनी त्या योजनेसाठी आता तरी पुढे येऊन योजना चालू करायसाठी प्रयत्न करावेत अशी आमची एक त्यांना पण कळकळीची विनंती आहे.